लातूर जिल्हा परिषदेचे निकाल लागले, मात्र अजूनही अध्यक्ष कुणाचा होणार हे अजून निश्चित झालेलं नाही. या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे सर. सर, अजूनही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरत नाही, कशामुळे हा ठरत नाही? कुठं गोड फसलंय असं वाटतंय तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी थोडीशी पूर्वपीठिका आपण एक मिनिट बोलू की शासनानं आदेश 20 मार्चच्या पहिली बैठक घ्या. 20 मार्चात त्यांना आता अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळे निवडायचे बंधनकारक आहे, म्हणून त्यांनी आता 16 मार्चला ही बैठक ठेवलेली आहे. 16 मार्चला अध्यक्षपदाचं जे लोणी आहे ती लोणी वर शिंक्यावर आहे आणि त्या लोण्याच्या गोळ्यावर दोन्हीही महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचंही लक्ष आहे. आता महाविकास आघाडीच्याकडं एक अडचण आहे, त्यांचं गाडं 2वर आडलं. 2वर आडलं यासाठी 2वरच आडलंय असंही नाही, ते म्हणतात 2वर आडलंय, परंतु आता महाविकास आघाडीचे याच्यावर काँग्रेससहित महाविकास आघाडीचे 25 लोक ते निवडून आलेले आहेत आणि मनसेनं त्यांना पाठिंबा दिला संतोष नागरगोजेंनी, त्यामुळे 26 झाले. आता ते 2 सदस्य अपेक्षित आहेत. एकतर वांजरवाड्याचे देवशेट्टे म्हणून जे निवडून आल्याचे सदस्य देवशेट्टे, किंवा मग तुबाकले मॅडम त्या तांबाळ्याच्या बहुचर्चित तांबाळ्यातून निवडून आले, त्या तुबाकले मॅडमचा. पण त्या तुबाकले मॅडमला जे आहे ते भाजपनंच पुरस्कृत केल्याचं पाहायला मिळालं. जे आहे ते अभिमन्यू पवारांनी थेट मतदान करण्याचं सांगितलं होतं, त्या कशा इकडे जातील? बरोबर, त्या इकडे जाणार नाही, परंतु त्यांना ज्यावेळेस विचारलं, एक लक्षात घ्या की तिथं तांबाळ्याच्या 2 पंचायत समित्या जे सीट आहेत तिथं काँग्रेस विजयी झालेली आहे. त्यामुळं तिथं मानसिकता थोडी कमी वाटतंय की तुबाकलेबाईंची मानसिकता त्याच्यासाठी तयार होतील त्या, आणि दोघांशीही त्यांनी दोन्ही सदस्यांशी त्यांनी चर्चा केली असावी. काँग्रेसच्या एका अत्यंत वरिष्ठ सूत्राने मला सांगितलं की ते दोघंही म्हणतात तुमचं एकदा फिक्स होऊ द्या, म्हणजे मग आमची गाडी 2वर आणलेली. काँग्रेस कसं फिक्स करू शकतं? जिल्हा जे परिषदेचं अध्यक्षपद आहे त्याच्या जवळपर्यंत पोहोचतंय का? म्हणून काय मागं घडामोडी करताय इतक्या दिवसांमध्ये? काँग्रेस 28 वरच आणलेली आहे. 2 सदस्य आणणार कुठून? 2 सदस्य आणणार कुठून? दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर महायुतीचं तिथं प्रचंड आत्मविश्वास दिसतोय की महायुतीच्या एका फार महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका अत्यंत वरिष्ठ आणि जबाबदार नेत्याशी मी बोललो आणि ते म्हणाले की आम्हाला महायुतीचाच अध्यक्ष करावा लागेल, त्याच्याशिवाय तरुण काय नाही. याचं कारण आहे की जिल्हा परिषदेच्या लाल दिव्याची गाडी ठरवताना आमच्याही लाल दिव्याच्या गाडीचा विचार करावा लागेल. म्हणजे स्वतःच्या लाल दिव्याच्या गाड्या वाचवण्यासाठी इथलं लाल दिवा गेला तरी चालेल अशा पद्धतीने हा राजकीय व्यवहार आहे. हा राजकीय व्यवहार आहे. आर्य चाणक्याने ते सांगितलेलं. खुर्ची राजकारणामध्ये काय असते, खुर्ची आणि खुर्ची भोवती ती मिळवण्यासाठी त्या खुर्चीच्या भोवती जे चालतं त्याला राजकारण म्हणतात. ही चाणक्य नीती आहे. चाणक्य नीती म्हणजे विकास, आम्हाला विकास निधी कुठून आणायचा? जर आम्ही शासनाच्या विरोधात गेलो तर आम्हाला विकास निधी मिळणार नाही. दुसरी राष्ट्रवादीची अडचणी आहे, राष्ट्रवादीकडं ओपन महिला नाही आणि अध्यक्षपद ओपन महिलेला गेलेलं आहे, आरक्षित झालेलं आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसकडे ओपन महिला नाही, त्यांना उपाध्यक्षपद घेऊन करायचं काय? नुसतं उपाध्यक्षपद घेणं म्हणजे राष्ट्रवादीच्या किंवा महायुतीच्या जे राष्ट्रवादी घटक आहे त्याच्यातल्या अनेक नेत्यांचं म्हणणं असं आहे की नुसतं उपाध्यक्षपद घ्यायचं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी कशासाठी करायची? त्यापेक्षा जर महायुतीच्या बरोबर राहिलो, सत्ताधाऱ्यांच्या बरोबर राहिलो, महायुतीचाच अध्यक्ष झाला तर आपल्याला किमान मतदारसंघामध्ये विकास निधी आणता येईल. लाल दिवा वगैरे जा ते म्हणजे गंमत म्हणून आपण सोडून देऊ, पण ते सुद्धा राजकारणाची खेळी आहे आणि ती खेळी ती खेळणारच. काँग्रेसने देखील ऑफर दिल्याचं कळतंय राष्ट्रवादीला. ही ऑफर नेमकी काय आहे? चर्चेतली ऑफर ठरतीये थेट जे आहे ते पाठिंबा असे स्पष्ट बोललेले नाही, परंतु अंतर्गत गोटातनं मला असं समजलेलं की काँग्रेसवाले म्हणतात सगळी पदं तुम्ही घ्या, अध्यक्षपद घ्या, अध्यक्षपद यांच्याकडे माणूसच नाही, हा भाग वेगळा, उपाध्यक्षपद घ्या, सभापती पद तुमचे सगळे तुम्ही घ्या, आम्ही बाहेरून पाठिंबा देतो. बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार झाले काँग्रेस. काँग्रेसला कसं आहे, हा लोण्याचा गोळा आहे आणि
एवढ्या महाराष्ट्राच्या रणकंदन झालंय जिल्हा परिषदांचं, त्याच्यामध्ये काँग्रेस पुरस्कृत आघाडी इथं सत्तेवर आली, हेही त्यांना सिद्ध करायचं. त्यामुळं काँग्रेसची ऑफर जी आहे ती ऑफर अशा स्वरूपाची आहे अशी अंतर्गत वर्तुळामध्ये चर्चा आहे. पण काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तरी देखील कुणाचे नाव आघाडीवर आहे हे सस्पेन्स, मोठा सस्पेन्स जे आहे सगळ्याच पक्षांनी बाळगल्याचं पाहायला मिळते. हे का होतंय? हे जिल्हा परिषदेत जसा सस्पेन्स आहे तसा तो महानगरपालिकेत सुद्धा आहे. लातूर सस्पेन्सच आहे. अजून स्वीकृत सदस्यांची नावं आलेली नाहीत. स्थायीचं नाव नाही. कार्यकर्त्यांची घालमेल चालू आहे, चक्र चालू आहे. म्हणजे तळपत्या उन्हात बाभळगावचे चक्र त्यांचे चालू आहेत. साहेबांची सगळे वाट बघत होते, ते आले आता अधिवेशनातून, म्हणून तिथं चक्र चालू आहे. पण स्थायी समिती सभापती कोण होणार, सदस्य कोण होणार, स्वीकृत सदस्य कोण होणार, हे सगळं गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. आणि हे फक्त आणि फक्त काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांचीच जी राजकीय गणित आहेत ती गणितं त्यांनी उघड केलेली नाही. ही राजकीय त्यांची जी खेळी असेल ती खेळी काही त्यांनी उघड केलेली नाही. पण ऐनवेळी ते धक्कातंत्र देतील असं मला वाटतं. बरं, शेवटचा प्रश्न, कशा पद्धतीचं हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन कशी सत्ता स्थापन करू शकतील असं तुम्हाला वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जिल्हा परिषद राष्ट्रवादीची अपेक्षा फार नाही. राष्ट्रवादीला कसं आहे, संभाजीराव म्हणाले होते राष्ट्रवादीच्या एका नेत्याबद्दल त्यांच्या मनात थोडी आडी आहे. मिठाचा खडा तर तो कोण होता हे तुम्ही ओळखा, तो मिठाचा खडा आहे वगैरे ते म्हणाले होते संभाजीराव पाटील. परंतु थोडी आडी त्यांच्या नेत्यांच्या मनात त्या एका नेत्याबद्दल आहे राष्ट्रवादीच्या. राष्ट्रवादी सभापती पदावर समाधान मानेल किंवा उपाध्यक्ष पदावर समाधान मानेल आणि महायुती इथं लातूरच्या जिल्हा परिषदेवर महायुती येणं हे आता नक्की झालेलं आहे. जवळपास महायुतीतच तिथं अध्यक्ष होईल. तर हे होते जयप्रकाश दगडे सर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अनेकांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याची जे आहे ते सर्वांनाच लक्ष लागलेलं आहे, कोण होणार. मात्र अनेकांनी राजकीय पक्षांनी अजूनही कुठलंही नाव जाहीर केलेलं नाही. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच अध्यक्ष होईल अशा पद्धतीनं सरांनी दावा केला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद त्यांच्याकडे उमेदवारच नाही ना, राष्ट्रवादीकडे उमेदवार दोघां म्हणजे भाजपचाच जो आहे ते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल. आणि त्याचबरोबर अमित देशमुख शेवटपर्यंत कुठली खेळी करतात यावर हे सगळे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळं काही दिवसात ते सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र त्या अगोदर ज्या सगळ्या राजकीय लोकांनी, राजकीय पक्षांनी सस्पेन्स ठेवला आहे, हा सस्पेन्स कसा आहे आणि कुठपर्यंत हा चालणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.